नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, अर्जुनचा वाढदिवस आहे आणि घरी सगळी छान अशी जोरदार तयारी आहे आणि ऐन वाढदिवसाच्या दिवशी सायलीची मेमरी परत येणार आहे. तिला आठवू लागणार आहे की वाढदिवसाच्या दिवशी काय झालेलं होतं आणि त्याचबरोबर प्रिया आता महिपच्या घराकडे गेलेली आहे. प्रिया आणि नागराज सोबत एक डाव आखलेला आहे, तो म्हणजे महिप पोलिसांना किंवा सायली अर्जुनला सापडण्याआधी तो आपल्याला सापडला पाहिजे आणि तो आपल्याला सापडला की त्याचं काय करायचं माहिती आहे ना. असा डाव प्रियाने नागराज सोबत ऐकला आखलाय, म्हणजेच महिपला संपवायचं आहे. जर महिप त्यांना सापडला तर महिप नक्कीच नागराजने सुपारी दिल्याचं पोलिसांना सांगेल ही भीती मनात आहे. त्यामुळे प्रियाने हे सगळं कारस्थान केलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतिमा आता सगळ्या गोष्टी सांगत असते. प्रतिमाला जे जे आठवत आहे ते सगळं प्रतिमा सांगत असते. तेव्हा प्रतिमा सांगत असते की सुरुवातीला ना मला काहीच आठवत नव्हतं, म्हणजे मला नव्हतं माहिती की त्या प्रसंगी काय घडलेलं होतं. पण अचानक एका ठिकाणी मी गेले आणि तिथे एका झाडाच्या मागे तिथे ना लपले आणि त्या क्षणी तो महिप समोर आला आणि महिप माझ्या समोर आला आणि मला सगळं लख आठवायला लागलं. तेव्हा मात्र ज्या पद्धतीने सगळं समोर येत होतं तेव्हा मला कळतच नव्हतं की हे सगळं काय होतं. मग मला त्यावेळेच म्हणजे 22 वर्षापूर्वीची घटना आठवली. त्यावेळेस हे महिपा तसाच माझ्या समोर होता. त्याच्या चेहऱ्यावर तोच राग होता आणि याच रागाने तो मला संपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो पोहोचलेला होता. हे सगळं मला तिथे आठवू लागलं. प्रतिमा जेव्हा हे सांगत असते तेव्हा मात्र घरातले सगळेजण शांतपणे ऐकत असतात. खरंच प्रतिमाने आज जे काही केलेलं असतं, जे धाडस दाखवलेलं असतं ते खूप मोठं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतिमा म्हणते की मला नाही माहिती काय होणार होतं, कसं होणार होतं, पण मी ज्या पद्धतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र कुठून माझ्यात ते धाडस झालं माहीत नाहीये मला. आणि मी त्या क्षणीनी तिथे धावत गेले. ते म्हणजेच की मला फक्त एकच जाणवत होतं आणि ते म्हणजेच की त्या महिपला आपल्याला सोडायचं नाही. आणि मग इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा मी तिथे असलेल्या त्या आगीतलं जळक लाकूड उचललं आणि महिप वरती धावून गेले. अगदी हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा एकच गोष्ट समोर येत होती आणि त्याचवेळी मला फक्त एकच माहिती होतं की आता मला सोडायचं नाही, कारण हा जो डाव आहे तो एवढ्या सहजासहजी मला सोडायचा नाही एवढंच माझ्या डोक्यात होतं, असं प्रतिमा सांगत असते. तेव्हा सगळेजण तिचं बोलणं ऐकत असतात आणि मग मात्र इकडे सायली म्हणत असते की या सगळ्या गोष्टी फक्त प्रतिमा तुमच्यामुळे शक्य झालेल्या आहेत. प्रतिमा सांगत होत्या की म्हणजे तो महिप प्रतिमा समोर सांगायलाच लागलेला होता, पण थोडक्यात या गोष्टी थांबल्या गेल्या कारण तो गुंड प्रतिमा बाजूने धावून आला आणि त्यावेळी माझ्याकडे कोणताच पर्याय राहिला नाही. त्यामुळे मला तिथे मध्ये जावं लागलं. नाही तर महिपने का हे सगळं केलेलं आहे हे सगळं तो सांगत होता. हे सगळं जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा मात्र सगळे जण ऐकत असतात आणि त्याचवेळी महपत स्वतः कान फेस करायला लागलेला होता. तेव्हा विमल म्हणते की प्रतिमाताई, खरंच म्हणजे तुम्ही आज जी गोष्ट केली आहे ना ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की हे सगळं जे काही केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा म्हणजेच प्रतिमाने सांगायला सुरुवात केलेली असती की हे सगळं सायलीमुळे झालेलं आहे. सायलीने मला सगळं सांगितलेलं होतं, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणत्या गोष्टी कशा होणार आहेत. आणि याचबरोबर त्या ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रतिमा सांगत असते की मला सायलीने
सगळं ट्रेनिंग दिलेलं होतं. काय करायचं नक्की, महिप्तने कसा हल्ला केला, तर काय करायचं हे सगळं मला सायलीला सांगितलेलं होतं. अगदी समोरून महिप्त बंदूक घेऊन आला, तर काय करायचं, आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त सायलीमुळे झालेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे सायली म्हणत असते की नाही प्रतिमात्या, तुम्ही धाडस दाखवलेला आहे आणि तुम्ही हे सगळं केलेलं आहे, म्हणून या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. काहीही झालं तरीही इकडे आता या सगळ्यामधून महिप्त तर पळालेला आहे, पण महिप्त जर पळून गेला असेल तर त्याला शोधायचं कसं, एवढं सगळं झालं पण आपण महिप्तला पकडू शकलेलो नाही, हे मात्र इकडे आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया आणि नागराज. प्रिया नागराजला विचारते, काय काय झालं नक्की, काय सांगताय तुम्ही हे सगळं, असं प्रिया विचारत असते. आणि महिप्त तुम्हाला एकट्याला सोडून तिथून गेला म्हणजे महिप्तने तुमचा विचार केला नाही. मला तर असं वाटत की महिप्तला तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवायचं होतं आणि म्हणूनच महिप्तने तुम्हाला तिथे जंगलात नेलेलं होतं. महिप्तला हा सगळा प्लॅन माहिती होता. अर्जुन, सायली, पोलीस सगळे तिथे येणार आहेत, पण महिप्तने जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा नागराज म्हणत असतो की नाही, तसं नाहीये, कारण महिप्त त्या जंगलात असेल, आपल्याला त्याला शोधलं पाहिजे, त्याच्या मदतीला गेलं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणत असते की हे सगळं खोट आहे, महिप्त तिथे अजिबात नाही आणि महिप्त तुम्हाला धोका देत असेल. हे सगळं जे काही घडतंय ना, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला वाटतात तशा नाहीयेत, असं इकडे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की महिप्तने तुम्हाला फसवलेलं आहे आणि महिप्त तुमच्याशी खोट वागलेला आहे. तरीही तुम्हाला महिप्तची बाजू घेऊ वाटते. महिप्तने तुम्हाला अडकवण्याचा प्लन केलेला होता आणि त्या प्लनमध्ये तुम्ही सपसेल अडकलेला आहात, असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि इकडे नागराज मात्र म्हणत असतो की नाही, तसं काही नाहीये, कारण मला महिप्त का अडकवेल, मला अडकवण्याचा संबंधच काय येतो. तेव्हा ती म्हणते की मग कशाला, कारण मला सांगा, महिप्तला जर पोलिसांनी पकडलं तर महिप्त कोणाचं नाव सांगणार आहे. पहिलं महिप्तला कोणी सुपारी दिलेली होती, तुम्हीच दिलेली होती ना, त्यामुळे 22 वर्षापूर्वीच सत्य समोर येणार आहे. इकडे मात्र प्रतिमाच कौतुक केलं जात असतं आणि अर्जुन, सायली. तेव्हा कल्पना म्हणते की रात्रभर ना मला ना डोळ्याला डोळा नव्हता. अर्जुन, सायली कुठे असतील, काय चाललं असेल, सुखरूप असतील का, माझी मुलं सगळी व्यवस्थित घरी येऊ दे, एवढंच माझ्या डोक्यात होतं. आणि म्हणून मी देवाकडे प्रार्थना सुद्धा करत होते आणि देवेने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आणि मग इकडे लगेच विमल म्हणते की वहिनी, आपण शिरा बनवूया का प्रसादासाठी. तेव्हा कल्पना म्हणते की फक्त शिराच नाही, स्वयंपाकच बनवूया, आणि हे सगळे दमून आलेले आहेत ना. मग इकडे प्रताप सांगू लागतो की रविराज, आता तू आणि प्रतिमा जेवण करूनच जा. त्यावरती रविराजांचं म्हणणं असतं की नाही, नको, कस माहिती का, घरी विमल काळजी करत असेल ना, आम्ही घरीच जाऊ. तेव्हा रविराजांना प्रताप सांगू लागतो की अजिबात नाही, आता ठरलंय, इथून खाऊन जायचं आहे, तुम्ही इथे आराम करायचा आहे. तर ती मा इथे आराम करेल, मग बाकीच्या गोष्टी बघता येतील, असं सगळं चाललेलं असतं. मग रविराज इकडे आलेले असतात आणि ते म्हणतात की मला ना विमलला कॉल करून कळवलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. ती बिचारी तिथे काळजी करत बसली असेल, असं रविराजांना वाटत असतं. आणि म्हणूनच रविराजांनी आता इकडे सुमनला कॉल केलेला असतो. सुमनला रविराज म्हणतात की सुमन म्हणते, भाऊजी कसे आहात तुम्ही, वहिनी कशा आहात, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा मात्र रविराज सांगू लागतात की हो, सगळं व्यवस्थित आहे, अजिबात काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. असं सांगितल्यानंतर इकडे रविराजांना सुमन म्हणते की वहिनी कशा आहेत. रविराज म्हणतात की होती पण आहे व्यवस्थित, आम्ही इथे सुभेदारांकडे आहे, आम्ही जेवण करून इकडून येतो. बर नागराज तिथे आहे, नागराजकडे फोन दे.
आता सुमनच्या पुढे प्रश्न पडलेला असतो, कारण रात्रभर नागराज घरीच आलेला नाहीये. आता भाऊजींना काय सांगू म्हणून सुमन शांतच राहते. सुमन काहीच बोलत नाही. तेव्हा सुमन म्हणते की अहो ते आलेले नाहीयेत. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात, म्हणजे कुठे नागराज? तेव्हा ती म्हणते, आत्याकडे तेल घ्यायला गेलेला ना? तेव्हा ती म्हणते की हो अजून आले नाहीयत. तेव्हा आता रविराजला खूप राग येतो. रविराज म्हणतो की काल गेलेला, तो अजून आलेला नाहीये. हे सगळं काय? तेव्हा ती म्हणते नाही आले होते, नंतर गेलेत. आता सुमन का खोट बोलते? हाप प्रश्न मात्र तसाच उभा राहिलेला असतो. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया आणि नागराज एका चहाच्या टपरीवर थांबलेले असतात. नक्की काय झालेलं आहे? गोष्टी कशा घडलेल्या आहेत? कुठल्याच गोष्टीचा ताळमेळ लागत नसतो. नागराज म्हणत असतो की मला कळत नाहीये, महिप्त कुठे गायब झालेला आहे आणि महिपच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे? इकडे नागराज प्रियाला बोलत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की तो महिप्तना नक्कीच तुम्हाला डच देऊन गेलेला आहे. तेव्हा तो म्हणतो की थांब, माझ्याकडे पक्याचा नंबर आहे, नागराजचा फंडर, महिपच्या फंडर्थ, याला मी कॉल करतो. असं म्हणत आता नागराजने पक्याला कॉल केलेला असतो आणि तो पक्याला विचारू लागतो. पक्या म्हणतो की नागराज शेठ, महिप्त शेठना पोलिसांनी जेव्हा गोळीबार सुरू केला ना, त्यावेळेस तिथून बाहेर पडले आणि ते गेलेले आहेत. ते एका ट्रकमध्ये बसून गेले. हे ऐकल्यानंतर प्रियाने मात्र इकडे नागराजला सांगितलेलं असतं की फोन स्पीकरला टाकायचा आहे. आता प्रियाने असं सांगितलेलं असत तेव्हा नागराजने फोन स्पीकरला टाकलेला असतो आणि नागराज म्हणत असतो की काहीही झालं तरी हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महिप्तमुळे झालेल्या आहेत. महिप्तमुळे मी अडकला गेलो असतो. या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त महिप्त आहे, त्याला मी सोडणार नाही. एवढंच नागराजच्या डोक्यात सुरू असत. तेव्हा मात्र प्रिया नागराजला म्हणत असते की बघा महिप्तने कशी तुमची वाट लावलेली आहे ती, आणि आता महिप्त जेव्हा पोलिसांना सापडेल ना, तेव्हा तो पहिलं तुमचंच नाव घेणार आहे. असं म्हणत प्रिया भीती घालत असते, ती म्हणजे नागराजला. तर इकडे सुमनला रविराज विचारतात, पण काय झालं नक्की? नागराज कुठे आहे? सुमन म्हणते की हो ते बाहेर गेलेत, आता येतील, मला सांगून गेलेत, तुम्ही नका फोन करू, मी आले की कळवेल तुम्हाला. असंही विचार सुमनने सांगितलेलं असतं आणि नागराजची बाजू घेतलेली असते. इकडे रविराज, अर्जुन सगळे जण तिथे असतात. रविराज अर्जुनला म्हणतात की काय कळतच नाही, या नागराजच काय चाललंय, ते अजून घरी नाहीये, तो सुमन एकटे तिथं, असं रविराज सांगू लागतात. तेवढ्यात त्याच अर्जुन म्हणतो की सिनियर, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि तेवढ्यात चैतन्य तिथे आलेला असतो. चैतन्याला विचारल जात की अरे तू कशाला इथं आला? चैतन्य म्हणतो की काही नाही रे, आहे मी ओके आहे, आणि मला अश्विनने सांगितलं की मुक्कामार लागलेला आहे, थोड औषध घेतल की बरं वाटेल. इकडे आता प्रिया नागराजला घेऊन घरी आलेली असते. नागराज म्हणतो की चल आज चल. तेव्हा ती म्हणते तिथं माझं माहेर पण करायला आहे का कोणी, आणि तो किल्लेदार असेल, तो 1000 प्रश्न विचारेल, त्यापेक्षा नकोय मला, मी जाते घरी, प्रिया सांगू लागते. इकडे चैतन्य म्हणत असतो की काहीही झालं तरीही तो महिपात आपल्याला सापडायला पाहिजे. नागराजचा मात्र पाय मुरगळलेला असतो, त्याला धडधड चालता येत नसं, त्याच्या कपड्यांना सगळी माती वगैरे लागलेली असते आणि तो लंगडत लंगडत तसाच घराकडे चाललेला असतो. प्रियाने मात्र त्याला सांगितलेलं असं की जरा कान डोळे उघडे ठेवा, कारण ते सायली आणि अर्जुन तिकडे आले आणि त्यांनी जर काही महिप्त विरोधात प्लन केला तर तो आपल्याला कळला पाहिजे, असं प्रियाने सांगितल्यानंतर इकडे नागराज म्हणत असतो की हो तरीही प्रियाच आणखी एक म्हणणं असं की माझी एक मैत्रीण आहे सावी, आणि तिला जो मुलगा आवडतो त्याच लग्न दुसऱ्या मुलीशी लेला आहे, तर तिच्या मदतीला जायच. तेव्हा नागराज म्हणतो की बरोबर आहे, सगळ्यांना मदत करायचं, तो बिडाच उचललेला आहे ना, त्याच्यामुळे गेलंच पाहिजे मदतीला तुला. इकडे नागराज तिला सांगत असतो आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं
ते म्हणजे एवढं सगळं सुरू झालेलं आहे आणि प्रिया आणि त्याचबरोबर इकडे नागराज या सगळ्या दोघांनी मिळून जवळजवळ महिप्तला संपवण्याचा प्लॅन आखलेला आणि त्या प्लॅनप्रमाणे त्यांनी सगळ्या गोष्टी करायचं ठरवलेलं असं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की हे सगळं जे काही घडत असतं ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने चालू झालेलं असतं. आणि मग इकडे नागराज आता घरी आलेला असतो. नागराज घरी आल्यानंतर सुमन तिथे येते आणि सुमन विचारू लागते की अहो काय झालं, म्हणजे तुम्ही असे लंगडताय का? तेव्हा नागराज सांगतो, तुझ्या त्या आत्याला तेल द्यायला गेला नव्हतो का? तिकडे गेल्यानंतर गाडी बंद पडली आणि तुला माहिती आहे ना ट्रॅफिक, मग गाडी बंद पडली आणि मी एका मेकॅनिकला कॉल करत होतो, परंतु तिथ पाठीमागे एक खड्डा होता, मला तो दिसलाच नाहीये आणि पाय घसरला माझा आणि पडलं त्याच्यात, मग बेशुद्ध झालो. सुमन म्हणते काय सांगताय, मला फोन करायचा ना. त्यावरती इकडे नागराज म्हणू लागतो, आता बेशुद्ध झाल्यावर तुला फोन कसा करणार होतो मी, इकडे नागराज म्हणू लागतो. तेव्हा सुमन म्हणते, हो बरोबर आहे, तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर मला कसा फोन करणार, असं सुमन स्वतःच बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आता सायली रूममध्ये आलेली असते. ते अर्जुन सोबत बोलत असते. ती म्हणत असते की खरंच प्रतिमा, त्यांनी जे धाडस दाखवलं ना ते खूप मोठं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रतिमा, त्यांनी जे धाडस दाखवलेलं आहे, पण मला का सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या होत्या, मला का त्रास होत होता, कारण जेव्हा मी महिप्त ते सगळं सांगत होता तेव्हा सुद्धा मला त्रास होत होता आणि मला माझं डोकं गरगरायला लागलेलं होतं आणि आता सुद्धा सायलीला त्रास होत असतो. सायली म्हणत असते की मला असं कळत नाहीये की हे सगळं काय आहे, याचा अर्थ काय आहे, या कोणत्याच गोष्टीचा मला काहीच कळत नाहीये, पण मला मात्र एवढं जाणवतंय की त्यामधून काहीतरी वेगळं आहे आणि त्या गोष्टीचा विचार आता सायली करायला लागलेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली, म्हणजे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस आहे आणि सुभेदारांच्या घरी खूप छान असं सेलिब्रेशन सुरू आहे आणि सायली मात्र इकडे अर्जुन आणि सायली दोघेही आलेले आहेत. तेव्हा सगळ्यांनी त्यांच्या अंगावर गुलाबाची फुलं उधळलेली आहेत आणि दोघेही खूप खुश आहेत आणि सगळेजण जोरजोरात हॅपी बर्थडे म्हणत शुभेच्छा देऊ लागलेले आहेत. तर इकडे वाढदिवसाचं छान असं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. तर प्रिया मात्र घरात नाहीये. प्रिया घरातून बाहेर पडलेली आहे, कारण प्रियाच्या अंगात किती मस्ती ते आपल्याला माहितीच आहे. ती आता महिपच्या घराकडे गेलेली आहे, कारण महिपच्या घराकडे काय चालू आहे, नक्की पोलीस कशा पद्धतीने शोध घेत आहे, या सगळ्या गोष्टी तिला शोधायच्या आहेत आणि त्यासाठी तिने महिपच्या घराकडे गेलेली आहे. आणि महिपच्या घराकडे गेल्यानंतर तिथे पोलीस जमलेले आहेत. सगळा तिथे महिप्तच घर सील करणं वगैरे सुरू आहे. त्याच्याशी कोणी कॉन्टॅक्टमध्ये आहे का हे सगळं शोधणं सुरू आहे. आणि प्रिया तिथे जाते आणि नेमकी समोरून साक्षी आलेली आहे आणि आता मात्र इकडे प्रियाला आता साक्षी दिसलेली आहे. इकडे सायली अर्जुनच औक्षण करण्यासाठी पुढे गेलेली आहे आणि सायलीला बरोबर 22 वर्षापूर्वी जेव्हा अर्जुनचा वाढदिवस असतो त्या दिवशी जसं सायली अर्जुनच औक्षण करायला गेलेली होती तो प्रसंग सायलीला आठवलेला आहे. म्हणजेच सायलीची मेमरी आता परत येऊ लागलेली आहे आणि सायलीला जुन्या आठवणी जाग्या होऊ लागलेल्या आहेत. तर इकडे महिपच्या घराबाहेर सगळी फर्स्ट तैनात आहे आणि प्रियाने तिथे साक्षीला पाहिलेलं आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.